तर आज आहे दसरा, त्यामुळे माझ्याकडून व माझ्या सहपरिवाराकडून तुम्हाला दसऱ्याच्या पहिल्यांदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दसरा तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदी जावो. तर बायकोला रांगोळी काढता येत नव्हती, म्हणून बायकोला पहिल्यांदा बॉर्डर आखून दिली आणि तिला छानपैकी रांगोळी काढून दिली. तर तिला म्हटलं पुढचा रंग भरायचं काम तू कर. बायको रंग भरसतोपर्यंत मी फ्रेश झालो. आता एक मला काम करायचं होतं, ते म्हणजे आता दसऱ्याचे सर्व साहित्य आपल्याला पूजायचं होतं, त्यामुळे मला सर्व सामान आणायचं होतं खाली जाऊन. त्यामुळे खाली निघालो होतो. खाली जाता जाता बघतोय तर काय बाहेर जोरात पाऊस चालू होता आणि आता मला वाटलं की रावणाला आपल्याला आता ह्या वर्षी पावसात बुडवूनच मारायला लागणार आहे, कारण की पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. गणपतीत पण पाऊस होता आणि देवीला पण पाऊसच पडत होता. तर पोहोचलो मिठाईच्या दुकानामध्ये पहिल्यांदा पाव किलो मिठाई घेतली. मिठाई घेऊन झाल्यानंतर आता मला घरासाठी आणि पूजेसाठी हार घ्यायचा होता, म्हणून पोहोचलो हारवाल्याच्या इथं. हारवाल्यापासून हार घेऊन आलो नारळवाल्यापासून नारळ घेऊन गेलो वरती आणि सर्व हात्यारी पूजायला तयार केलं. सर्व साहित्य पूजून घेतलं. साहित्य पूजून घेतल्यानंतर आता पहिल्यांदा देवपूजा करून घेतली. देवपूजा करून झाल्यानंतर सर्व हळदी कुंकू लावलं. देवाला पण सोनं दिलं. सोनं वाहून झाल्यानंतर आता आम्हाला एक काम करायचं म्हणजे जायचं होतं घरी. आता हे माझं सर्व सामान आहे ते मी पूजून घेतलं होतं. देवपूजा करून झाल्यानंतर आता माझी गाडी तर मी टाकली होती सर्व्हिसिंगला, त्यामुळे टॅक्सी करून चाललो होतो मम्मीच्या घरी शिवण्याची गाडी पूजण्यासाठी. तर शिवण्याची गाडी पण पूजायची होती, शिवण्याच्या गाडीला हार घालायचा होता, त्यामुळे शिवण्यासाठी पण 2 हार घेतले आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर शिवण्याने मस्तपैकी तिच्यात आरतीचं ताट तयार केलं होतं आणि शिवण्याच्या दोन्ही गाड्या पण रेडी झाल्या होत्या, त्यामुळे शिवण्याला समोर घेतली आणि शिवण्याने पण आपल्या स्वतःच्या गाडीची पूजा करून घेतली. पूजा करून झाल्यानंतर आता शिवण्याने पण आता मस्तपैकी दोन्ही गाड्यांना हार घालून घेतला. शिवण्याने पण हार घालून घेतल्यानंतर दोन्ही गाड्यांचं औक्षण करून घेतलं. औक्षण करून झाल्यानंतर आता शिवण्याने पण मस्तपैकी गाडीला स्टार्ट केली आणि रेस देऊन बघितली. आता शिवण्याच्या गाड्या पोचून झाल्यानंतर आता आम्हाला काय काम करायचं होते, म्हणजे सर्वांच्या घरी जाऊन सोनं वाटायचं होतं. त्यामुळे सर्वांच्या फ्लोअरवर आम्ही सगळ्यांच्या घरी चाललो होतो आणि दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देत होतो. सर्वांना सोनं दिलं आणि सर्वांनी आमच्या फ्लोअरवरच्या सर्व लोकांनी आमच्यासोबत सेल्फी काढल्या. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की एकदा कमेंट करून सांगा.